लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नाशिकमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मोक्याच्या गुन्ह्यातून नुकताच जामिनीवर बाहेर आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने चक्क आपल्याच मैत्रिणीच्या घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नाशिक गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने अत्यंत शिताफीने या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात। उपनगर पोलीस ठाणे हद्दीत 29 जानेवारी 2026 रोजी चोरीचा एक गंभीर गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला महत्त्वाची माहिती मिळाली। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हा गुन्हा सराईत गुन्हेगार श्रीजय संजय खाडे वय वर्ष 28 यांनी केल्याचे निष्पन्न झाले। विशेष म्हणजे संशयित श्रीजय हा आडगाव येथील श्री समर्थनगर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या श्रीजय खाडे याची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याच्यावर यापूर्वीही अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांसह गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती। 2 महिन्यांपूर्वीच तो जामिनीवर बाहेर आला होता। बाहेर आल्यानंतर त्याने आणि त्याच्या एका मैत्रिणीने मिळून हा चोरीचा बेत आखला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।